वेब स्टुडिओच्या एज्युकेशन आणि करिअर ह्या सिरीजमध्ये पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत. जसं की सर्वांना माहिती आहे की गेल्या काही दिवसापासून मी ह्या झेप स्टुडिओच्या माध्यमातून आपल्यासाठी शैक्षणिक आणि करिअर याविषयी एक सिरीज चालू केलेली आहे. इथून पाठीमागे सुद्धा बरेचसे याचे लेक्चर्स याच्यावरती आपण डिलिव्हर केलेले आहेत आणि याच्यानंतरही आपण बरेचसे लेक्चर्स हे करिअर आणि एज्युकेशनवरती डिलिव्हर करणार आहोत. तर अजूनही कुणी जर चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर त्यांनी सबस्क्राईब करून ठेवा, सो दॅट इथून पाठीमागे होऊन गेलेले व्हिडिओ जर पाहण्याची इच्छा असेल तर तेही पाहता येतील आणि भविष्यात जे येऊ घातलेले व्हिडिओ ते सुद्धा पाहता येतील. चला तर मग आजच्या आपण सेशनला सुरुवात करूयात. जसं की मी मगाशी म्हटलं, आपल्याला बेसिकली फोकस आपला ठेवायचा आहे तो एज्युकेशन आणि करिअरवरती, कारण ह्या दोन्ही गोष्टी सायमल्टेनियसली होणं हे झेप स्टुडिओचं एक उद्दिष्ट आहे किंवा एक ध्येय आहे. कारण एज्युकेशन चालू असतानाच तुमच्या करिअरवरती जर तुम्ही फोकस ठेवला तर ते करिअर चांगलं होतं. एज्युकेशन आधी होऊ द्यात आणि त्याच्यानंतर करिअरचं बघू असं जर म्हटलं तर ते करिअर तितकंसं सोयीस्कर होत नाही. म्हणून आपला फोकस असा राहणार आहे की एज्युकेशन सुरू असतानाच करिअरचा गांभीर्याने विचार करायचा आहे आणि कोणत्या क्षेत्रामध्ये किंवा कोणतं करिअर आपल्याला अचीव्ह करायचं आहे त्याचा फाउंडेशन किंवा त्याचा पाया आपल्याला एज्युकेशन घेतानाच साध्य करायचा आहे. तर त्या सिरीजमधलं आजचं जे नवीन लेक्चर आहे त्याला आपण सुरुवात करूयात. आजच्या आपण लेक्चरमध्ये मी तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे ते रेल्वे रिक्रुटमेंट बोर्ड अर्थात RRBच्या अंतर्गत रेल्वेमध्ये म्हणजे आपली जी भारतीय रेल्वे आहे त्या रेल्वेमध्ये कोणकोणत्या जॉब ऑपॉर्च्युनिटी ह्या तुमच्यासाठी असतात किंवा विद्यार्थ्यांसाठी असतात किंवा सर्वसामान्य जनतेसाठी असतात त्याबद्दल आपण बोलणार आहे. तर नॉर्मली सगळ्यात अगोदर मी सांगू इच्छितो की आपली रेल्वे ही सगळ्यात मोठी रिक्रुटमेंट करणारी सरकारी एजन्सी आहे, कारण सेंट्रल गव्हर्नमेंटच्या अंडर रेल्वे बोर्ड येतं आणि रेल्वे बोर्ड हे भारतामधलं सगळ्यात मोठं सरकारी उद्यम असं आहे की ज्या ठिकाणी सगळ्यात जास्त प्लेसमेंट होते. मी गव्हर्नमेंट सेक्टरच्या याने बोलतोय, कारण नॉर्मली रेल्वे असं एक क्षेत्र आहे की ह्या डिपार्टमेंटमध्ये कोणत्याही एज्युकेशनचा विद्यार्थी फिट बसतो किंवा कोणत्याही एज्युकेशनच्या व्यक्तीला जॉब ऑपॉर्च्युनिटी उपलब्ध आहे. मग तो अगदी 10वी झालेला असू द्यात, 12वी झालेला असू द्यात, डिप्लोमा इंजिनिअरिंग असू द्यात, डिग्री इंजिनिअरिंग असू द्यात किंवा एनी ग्रॅज्युएट असू द्यात, प्रत्येकासाठी काही ना काही प्रकारची नोकरी रेल्वे बोर्डमध्ये उपलब्ध असते. आणि ह्या रेल्वे बोर्डचं जे रिक्रुटमेंट करण्याचं जे काम असतं ते RRB अर्थात रेल्वे रिक्रुटमेंट बोर्ड एक सेपरेट बोर्ड स्थापन केलेले आहे शासनाने आणि याच्या माध्यमातूनच रिक्रुटमेंट होते. तर आपण याच्याबद्दल मी तुम्हाला आज सांगणार आहे. जसं तुम्हाला मगाशी म्हटलं, याच्यामध्ये दोन प्रकारचे जॉब्स येतात, एक टेक्निकल आणि दुसरे नॉन टेक्निकल. टेक्निकल ऑब्विसली इंजिनियर लोकांसाठी असतात, नॉन टेक्निकल हे अदर दॅन इंजिनियर्स लोकांसाठी असतात. तर याचे पण आपण दोन सेशन करणार आहोत, एक टेक्निकलचा सेशन वेगळा करणार आहोत, एक नॉन टेक्निकलचा सेशन वेगळा करणार आहे. आजच्या सेशनमध्ये मी तुम्हाला फक्त टेक्निकल रिक्रुटमेंट बद्दल सांगणार आहे, टेक्निकल जॉब बद्दल सांगणार आहे आणि याच्यानंतर काही दिवसामध्ये पुढचं जे आपलं सेशन होईल त्याच्यामध्ये मी तुम्हाला नॉन टेक्निकल जॉब बद्दल सांगणार आहे. मग टेक्निकल जॉब मध्ये मी तुम्हाला म्हटल्याप्रमाणे दोन प्रकारच्या ऑपॉर्च्युनिटी तुम्हाला उपलब्ध आहेत. एक म्हणजे रेल्वे रिक्रुटमेंट बोर्ड तुम्हाला रिक्रुटमेंट करून देऊ शकतं आणि दुसरं म्हणजे UPSCच्या अंतर्गत इंजिनिअरिंग सर्व्हिसेस एक सेक्टर आहे, इंजिनिअरिंग सर्व्हिसेस, त्याच्या अंतर्गत सुद्धा तुम्ही रेल्वेमध्ये जॉबला जाऊ शकता. आता बेसिकली मी हे जे बोलतोय याचे दोन प्रकार मी तुमच्या समोर मांडलेत, एक म्हणजे UPSC त्याच्यातलं इंजिनिअरिंग सर्व्हिसेस आणि दुसरं RRB. तर UPSCच्या अंतर्गत इंजिनिअरिंग सर्व्हिसेसच्या अंतर्गत तुम्हाला जर रेल्वेमध्ये एंटर करायचं असेल तर त्यासाठी बी इंजिनिअरिंग म्हणजे डिग्री इंजिनिअरिंग असणं गरजेचं आहे. तिथे डिप्लोमा इंजिनियर चालत नाही. म्हणजे UPSC नंतर जी परीक्षा द्यायची असेल त्यासाठी फक्त BE इंजिनियर चालेल, तिथे डिप्लोमा इंजिनियर चालणार नाही. पण ज्या रिक्रुटमेंट RRB मार्फत होतात, रेल्वे रिक्रुटमेंट बोर्ड मार्फत होतात, तिथे दोन्हीपैकी कोणताही इंजिनियर चालेल. म्हणजे तिथे डिप्लोमा इंजिनियर सुद्धा चालेल, तिथे डिग्री इंजिनियर सुद्धा चालेल. हा बेसिक फरक आहे, हा लक्षात घ्या. आणि हा फरक का केलेला आहे तर ते तुम्हाला थोडक्यात सांगतो. रेल्वे बोर्डमध्ये शक्यतो टेक्निकलसाठी 4 प्रकारच्या ग्रेडेशन दिलेल्या आहेत, म्हणजे ABCD, गट अ, गट ब, गट क आणि गट ड अशा वेगवेगळ्या प्रकारच्या पोस्टिंग असतात. याच्यामध्ये आपण जर खालपासून सुरुवात केली म्हणजे गट ड अर्थात डी कॅटेगरी, तर डी कॅटेगरीमध्ये शक्यतो टेक्निशियन लोक येतात, म्हणजे ITI झालेली लोक. ज्यांनी वेगवेगळ्या ट्रेडचे ITI केलेले आहेत ते ITI ग्रेड डी मध्ये येतात किंवा ड गटामध्ये येतात. आणि त्याच्यानंतर जी सी कॅटेगरी आहे किंवा गट 3 आहे, सी कॅटेगरी, क गट, तर त्याच्यामध्ये शक्यतो ही RRBच्या मार्फत तुम्ही
ज्युनियर इंजिनियर म्हणून जाऊ शकता. म्हणजे आपलं जे सेशन आहे आज मी तुम्हाला डेलिगेट करणार आहे ते ज्युनियर इंजिनियर च्याच रिलेटेड असणार आहे. तर ते ज्युनियर इंजिनियर RRBच्या अंतर्गत तुम्ही गेलात तर तुम्ही कोणत्या पोझिशनला जाणार आहात? तिसऱ्या पोझिशनला जाणार आहात. चौथ्या पोझिशनला कोण असणार आहे? ITI वाले असणार आहेत. त्याच्यावरती हा डिप्लोमा होल्डर किंवा डिग्री होल्डर RRBच्या माध्यमातून कुठल्या पोस्टला जाऊ शकतो? तर ज्युनियर इंजिनियर, त्याच्याबद्दल आपल्याला बोलायचं आहे. आणि ह्या पोस्टच्या वरती आणखीन 2 पोस्ट असतात. त्या ज्या 2 पोस्ट आहेत त्या कुठल्या असतात ते तुम्हाला मी सांगतो आता. त्यातली जी 1 नंबरची पोस्ट असते म्हणजे गट अ ची जी पोस्ट असते ती ह्या UPSC मार्फत भरली जाते. गट अ ची जी पोस्ट आहे ती ह्या UPSC मार्फत डायरेक्टली भरली जाते. आणि RRB मार्फत जी पोस्ट भरली जाते ती कोणती आहे? गट क ची आहे किंवा 3 नंबरची पोस्ट आहे. आणि हा फरक आहे फक्त. म्हणजे UPSC मार्फत गट अ ला तुम्ही जाऊ शकता, 1 नंबरची पोस्ट तुम्हाला मिळू शकते, क्लास 1 पोस्ट मिळू शकते. आणि RRB मार्फत गेलात तर तुम्हाला क्लास सी ची किंवा गट क ची पोस्ट मिळू शकते. एवढं बाकी सर्वांनी लक्षात ठेवलं पाहिजे. आता जी आपल्याला गट क ची किंवा ज्युनियर इंजिनियर साठी जी RRB ची पोस्ट आहे त्याच्यासाठी जर आपल्याला एलिजिबल व्हायचं असेल किंवा ती परीक्षा द्यायची असेल तर त्याचा एलिजिबिलिटी क्रायटेरिया काय आहे? तर सगळ्यात महत्त्वाचा एलिजिबिलिटी क्रायटेरिया म्हणजे तुम्ही भारताचे नागरिक असला पाहिजे. नंबर 2 एज आपलं 18 ते 33 याच्यामध्ये असलं पाहिजे. आणि कॅटेगरीनुसार 3 ते 5 वर्षाचं रिलॅक्सेशन आहे. पण नॉर्मली हा स्पॅन खूप मोठा आहे. 18 ते 33 खूप मोठा स्पॅन आहे. याच्यामध्ये कोणताही इंजिनियर, मग तो डिप्लोमा असू द्यात किंवा डिग्री असू द्यात, तो तिथे काय करू शकतो? अप्लाय करू शकतो. जर सॅलरीचा विचार केला, कारण सगळ्यात मोठा कोणतंही करिअर करायचं म्हटलं तर विद्यार्थ्यांच्या पुढे सगळ्यात मोठा आता पहिला प्रश्न असतो की पगार किती मिळेल, सॅलरी किती मिळेल. तर तुमचं इथे सिलेक्शन झालं तर सिलेक्शनचं क्रायटेरिया काय असतो, त्याची एक्झाम कशा होतात ते तुम्हाला पुढच्या याच्यामध्ये मी सांगेलच. त्याच्या आधी सॅलरीचं सांगतो. एकदा तुम्ही एक्झाम पास झालात आणि तुमचं सिलेक्शन झालं की तुमच्यासाठी 1 वर्षाचं ट्रेनिंग ठेवलं जातं. रेल्वे मार्फत त्या डिपार्टमेंटला 1 वर्षाचं काय असतं? ट्रेनिंग असतं. मग ह्या ट्रेनिंग पिरियडमध्ये सर्वसाधारणपणे 35 ते 40 हजारापर्यंत तुम्हाला पर मंथ इथपर्यंत सॅलरी मिळू शकते. इथे तुम्ही इमॅजिन करू शकता की सॅलरीचं पॅकेज खूप चांगलं आहे. सेंट्रल गव्हर्नमेंटचा जॉब आहे, पॅकेज खूप चांगलं आहे. नुसतं तुमच्या ट्रेनिंग पिरियडमध्ये 35 ते 40 हजार रुपये मिळतात. म्हणजे ह्या सॅलरीची तुलना आपण जर आज प्रायव्हेट इंडस्ट्री बरोबर केली तर कित्येक वर्षानंतर सुद्धा, म्हणजे 10 वर्षानंतर, 20 वर्षानंतर सुद्धा एवढी सॅलरी शक्यतो आजच्या जमान्यामध्ये होत नाही. तेवढी सॅलरी इथे स्टार्टिंगला मिळते. पण त्यासाठी परिश्रम जास्त आहे. म्हणून तुम्हाला म्हटल्याप्रमाणे याचं नियोजन तुमच्या शैक्षणिक काळामध्येच तुम्ही केलं पाहिजे. आणि हेच तुमचं ट्रेनिंग पूर्ण झाल्यानंतर, म्हणजे 1 वर्षाचं ट्रेनिंग पूर्ण झालं आणि तुम्ही रेग्युलर जॉबमध्ये ॲब्सॉर्ब झाला की हीच तुमची सॅलरी साधारणतः 50 ते 60 हजाराच्या आसपास जाते. म्हणजे 1 वर्षानंतरच. रेल्वेमध्ये ट्रेनिंग झाल्यानंतर लगोलग तुमची सॅलरी 50 ते 60 हजाराच्या आसपास जाते. आणि त्याच्यानंतर मग दरवर्षी शासकीय नियमाप्रमाणे ती सॅलरी काय होणार आहे? वाढत जाणार आहे. म्हणजे याच्यावरनं माझा सांगण्याचा उद्देश एवढाच आहे की याच्याकडे तुम्ही गांभीर्याने बघण्यासारखं क्षेत्र आहे. कारण इथे जे तुमचं आज म्हणणं असतं की पॅकेज चांगलं पाहिजे, तर ह्या क्षेत्रामध्ये पॅकेज सुद्धा तुम्हाला कसं मिळणार आहे? चांगलं मिळणार आहे. आता कामाचा दिवस पाहायला किंवा टायमिंग जर पाहायचा विचार केला तर रेल्वेमध्ये 2 प्रकारची कामं येतात. ज्युनियर इंजिनियर लोकांना 2 प्रकारची कामं आहेत. एक म्हणजे वर्कशॉपमध्ये काम असेल आणि दुसरं म्हणजे ओपन रेल्वेमध्ये काम असेल. आता हे वर्कशॉप म्हणजे काय ते सांगतो. वर्कशॉप म्हणजे काय? रेल्वेच्या प्रत्येक रिजनला एक वर्कशॉप आहे. जसं पुण्यामध्ये पण घोरपडी इथे वर्कशॉप आहे. मग अशा ठिकाणी असे भारतामध्ये असंख्य वर्कशॉप्स आहेत. ह्या वर्कशॉपमध्ये काय होतं? इन हाऊस रेल्वेची मेंटेनन्स केला जातो किंवा रेल्वेची दुरुस्ती केली जाते किंवा रेल्वेचे वेगवेगळे जे पार्ट्स असतात त्याचं मॅन्युफॅक्चरिंग केलं जातं. मग ते इंजिन असेल, बोगीज असेल किंवा ट्रॅक असेल इव्हन त्याचं मॅन्युफॅक्चरिंग केलं जातं किंवा त्याचा मेंटेनन्स केला जातो. हे इन हाऊस काम असतं. त्याला आपण वर्कशॉप म्हणतो. आणि ओपन रेल्वे म्हणजे काय? ओपन रेल्वे म्हणजे चालू रेल्वे. म्हणजे ती चालू रेल्वे म्हणजे काय? समजा आता पुणे स्टेशन आहे किंवा मुंबईचं स्टेशन आहे, दादर असेल किंवा अजून कुठलं असेल. ह्या ठिकाणी ट्रेन सुटायच्या अगोदर प्लॅटफॉर्मवरती उभ्या राहतात आणि त्याच्या अगोदर सुद्धा प्लेट थोड्याशा म्हणजे 1 तास आधी, 2 तास आधी त्या ट्रॅकवरतीच उभे असतात आणि ऑन ट्रॅक त्याचं इन्स्पेक्शन करावं लागतं. म्हणजे ट्रेन एका स्टेशनवरनं दुसऱ्या स्टेशनला जायला निघायच्या आधी, प्रवासाला निघायच्या अगदी त्याचं काय करावं लागतं? इन्स्पेक्शन करावं लागतं. ऑन साइटच इन्स्पेक्शन करावं लागतं तिथेच. मग काही ज्युनियर इंजिनियरला ह्या 2 पैकी तुम्हाला कोणतेही एक जॉब अपॉर्च्युनिटी मिळू शकते. म्हणजे काही ज्युनियर इंजिनियरला ॲट ॲक्चुअल वर्कशॉपमध्ये जाऊन कामाची संधी मिळू शकते, तर काहींना ओपन रेल्वे इन्स्पेक्शनचं काम मिळू शकतं.
ओपन रेल्वेच्या इन्स्पेक्शन मध्ये मग तुम्हाला काय पाहायचं असतं, रेल्वे ती प्रवासाला निघायच्या अगोदर त्याच्यामध्ये त्याचं इंजिन व्यवस्थित आहे ना, त्याच्या बोगीज व्यवस्थित आहेत ना, त्यातला तो जो काही बोगींमध्ये काही सुविधा पाहिजेत त्या व्यवस्थित आहेत ना, म्हणजे तिथला जो इंजिनिअरिंग पॉईंट ऑफ व्ह्यूनी जी ट्रेन आहे ती ट्रेन प्रवासासाठी आता ओके आहे का. नाही तर असं नको व्हायला की प्रवासाला निघाली आणि मध्येच बंद पडली. बघा हे असं म्हणजे आपल्या ऐकिवात सुद्धा नाहीये कुठे की रेल्वे एका प्रवासाला निघालेली आहे, 500 किलोमीटर 1000 किलोमीटर प्रवासाला निघाली आहे आणि इन बिटवीन जसं आपण पीएमटीची बस असेल किंवा प्रायव्हेट कार असेल, प्रायव्हेट बस असेल, रस्त्यावरती बंद पडताना पाहिली, तसं रेल्वेचं इंजिन शक्यतो आपल्या कुठे ऐकिवातही नाही आणि पाहण्यातही नाही की प्रवासादरम्यान ट्रॅकवरती बंद पडलं. कारण का, ते निघायच्या अगोदर त्याच्यामध्ये काय केलं जातं, त्याचं इन्स्पेक्शन केलं जातं. त्या प्रकारचं काम जे असतं त्याला ओपन रेल्वे म्हणतात. ह्या दोन्ही ठिकाणी तुम्हाला ज्युनियर इंजिनियरला डेप्यूट केलं जाऊ शकतं, दोन्हीपैकी कुठलं पण. वर्कलोड हा शासकीय नियमाप्रमाणे 8 ते 12 तास आहे. त्याच्यात काही वेगळं नाहीये, जे आपलं नॉर्मल ठरलेलं असतं त्याचप्रमाणे. आता वर्कशॉपमध्ये जर जॉब तुम्हाला करायची संधी मिळाली तर त्याच्यामध्ये कोणकोणत्या प्रकारचा जॉब नेचर तुम्हाला असू शकतो, तर तुम्ही इन्चार्ज असू शकता. म्हणजे ज्युनियर इंजिनियर हा काय असू शकतो, त्या वर्कशॉपचा इन्चार्ज असू शकतो. कशाचा, तर वेगवेगळे पार्ट्स बनवण्याचा. मग ते लोकोमोटिव्हचे पार्ट्स असतील, वॅगनचे पार्ट्स असतील किंवा कोचेसचे पार्ट्स असतील, त्याचं मॅन्युफॅक्चरिंग करणं किंवा रेल्वेचं सस्पेन्शन सिस्टीम आहे त्याचं मॅन्युफॅक्चरिंग करणं. आणि सगळ्यात महत्वाचं ज्युनियर इंजिनियरचा रोल काय असणार आहे की जे गट ड मध्ये जे आयटीआय होल्डर आलेले असतात, जे आयटीआय होल्डर तिथे रिक्रूट केलेले असतात, तर त्यांच्यावरती सुपरविजन करायचंय, त्यांना गाईड करायचंय आणि त्यांच्याकडनं हे फिजिकली काम करून घ्यायचंय. म्हणजे इथे ज्युनियर इंजिनियरचा रोल हा सुपरवायझरी रोल आहे. आयटीआय होल्डरकडनं ते काम तुम्हाला करून घ्यायचंय. नॉर्मल जे ज्युनियर इंजिनियरची रिक्वायरमेंट रेल्वेमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये असते, त्याच्यामध्ये इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स, मेकॅनिकल, सिव्हिल आणि इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी किंवा कॉम्प्युटर याचा प्राधान्याने समावेश असतो. कारण रेल्वेचे साधारणतः ह्याच कामामध्ये जास्त गरज पडते. म्हणजे इलेक्ट्रिकल काम असेल, इलेक्ट्रॉनिक्स काम असेल, मेकॅनिकल असेल, सिव्हिल असेल आणि इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीच्या रिलेटेड असेल. मग ह्याच प्रकारच्या डिप्लोमा होल्डर आणि ह्याच प्रकारच्या डिग्री होल्डरला जास्त करून रेल्वेमध्ये ज्युनियर इंजिनियर या पोस्टसाठी डिमांड असते. मग आता नॉर्मली विचार येईल तुमच्या मनामध्ये की ज्युनियर इंजिनियर मग हे रिक्रुटमेंट कधी होते, तर दरवर्षी साधारणतः जानेवारी फेब्रुवारी महिन्यामध्ये याची आरआरबी मार्फत ऍड येते आणि ऍडच्या अगेन्स्ट त्याची रिक्रुटमेंट होते, दरवर्षी होते. आणि तुम्हाला विश्वास बसणार नाही, पण दरवर्षी ही रिक्रुटमेंट खूप जास्त प्रमाणामध्ये होते. म्हणजे दरवर्षी 7,000 8,000 ते 10,000 म्हणजे आतापर्यंत गेल्या 2-3 वर्षाचा जर ट्रॅक पाहिला तर एकदा तर 12,000 एका वर्षामध्ये 12,000 ज्युनियर इंजिनियर भरले होते रेल्वेने. म्हणजे एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये रिक्वायरमेंट रेल्वेमध्ये ज्युनियर इंजिनियरची असते. 8 ते 10,000 खूप मोठी अपॉर्च्युनिटी आहे. पण त्यासाठी काय होतं, आपल्या बऱ्याचशा विद्यार्थ्यांना हे माहितीच नसतं की रेल्वेमध्ये आपल्यासाठी अपॉर्च्युनिटी आहे. आणि नंबर 2 की त्याला अप्लाय कसं करायचं आणि त्यासाठी प्रिपरेशन कसं करायचं, तर ते तुम्हाला थोडंसं माहीत करून घ्यावं लागेल. जसं मगाशी तुम्हाला म्हटलं, इथे हे 4 ते 5 प्रकारच्याच इंजिनियरचं बेसिक काम आहे. सिव्हिल, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स, मेकॅनिकल आणि इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी किंवा कॉम्प्युटर इंजिनिअरिंग. याच्यात जर मेकॅनिकल वाला असेल तर तो काय, बेसिकली मेकॅनिकल इंजिनियरचं काम असणार आहे ते प्रोडक्शन करणं आणि मेंटेनन्स करणं. कशाचं, मग ते नवीन ट्रेनचं मॅन्युफॅक्चरिंग असेल किंवा चालू ट्रेनचं मेंटेनन्स असेल, जे ट्रॅक असतात त्याची दुरुस्ती असणं, इंजिनची दुरुस्ती करणं, कोचेस व्यवस्थित ठेवणं, हे सगळं मेकॅनिकलचं काम आहे. त्याच्याच बरोबरीने जर इलेक्ट्रिकलचा इंजिनियर असेल तो डिप्लोमा किंवा डिग्री, तर इलेक्ट्रिकल वाल्यांनी बट ॲब्वियस लाइटिंग सिस्टीम आहे, त्याच्यानंतर एसी आहेत, पॉवर सप्लाय आहेत. जे जे रेल्वेमध्ये जो इलेक्ट्रिक सप्लाय किंवा आता रेल्वे याच्यावर इलेक्ट्रिसिटीवरती चालते, तर तिथला सप्लाय असेल ते इलेक्ट्रिक इंजिनियरनी मेंटेन करणं, त्याच्यामध्ये नवीन नवीन काहीतरी संशोधन करून त्याच्यामध्ये नवीन प्रोडक्शन करणं आहे, त्याला मेंटेन करणं, हे काम करायचं आहे. त्याच्यानंतर इलेक्ट्रॉनिक्सवाले जे असतील त्यांच्यासाठी सिग्नल सिस्टीम ही तर बेस आहे, हार्डबोन आहे. म्हणजे जर सिग्नल जर कोलॅप्स झाला किंवा सिग्नल जर फेल झाला तर काय होऊ शकतं, मुंबई सारख्या शहरामध्ये तर लोकलच्या बाबतीमध्ये काय होऊ शकतं, आपण इमॅजिन न केलेलं चांगलं. तर तिथे काऊन लागतं, हे ENTC वाले, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन वाले इंजिनियर्स तिथे डेप्यूट केले जातात. आणि नॉर्मली इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी किंवा कॉम्प्युटर इंजिनियर जे असतात तर ते साधारणतः आता सगळंच ऑनलाईन झालेलं आहे. म्हणजे त्यांची वेबसाईट ऑनलाईन झालेली आहे, त्याच्यानंतर ट्रेन येण्याचं शेड्यूल ऑनलाईन झालेलं आहे, तुमचं तिकीटचं बुकिंग ऑनलाईन झालेलं आहे, सगळं आता ऑनलाईन आहे. मग ह्या ऑनलाईन प्रणालीसाठी जे काही वेगळ्या वेबसाईट असतील त्या वेबसाईट डिझाईन करणं, त्या वेबसाईट मेंटेन करणं, त्या वेबसाईटवरनं त्या सुविधा देणं,
हे काम सगळं आयटीच्या रिलेटेड येतं. त्यामुळे तिथे तुम्हाला डिप्लोमा किंवा डिग्री आयटी होल्डर किंवा डिप्लोमा कॉम्प्युटर इंजिनियर तिथे चालू शकतो. आणि जर सिव्हिल इंजिनियर असेल तर सिव्हिल इंजिनियरला बाकी ऑन ट्रॅक काम असतं, ऑन रोड काम असतं. म्हणजे डेली असं म्हटलं जातं की सिव्हिल इंजिनियरनी 50 ते 60 किलोमीटरचा ट्रॅक हा इन्स्पेक्ट केला पाहिजे. म्हणजे त्याची ती जबाबदारीच आहे की तिथे जाऊन त्याने बघायचंय, म्हणजे ट्रॅक 50 ते 60 किलोमीटरच्या ट्रॅकवरती सर्वे करून ट्रॅक व्यवस्थित आहे ना, ट्रॅकच्या खालचं फाउंडेशन बरोबर आहे ना, ट्रॅकला कुठे क्रॅक गेलेले नाहीत ना, कुठे ट्रॅक आउट ऑफ हे झालेलं नाही ना, म्हणजे साईडला गेलेलं नाही ना, की ज्याने उद्या जाऊन ट्रेन बरोबर काहीतरी दुर्घटना घडेल असं काही होणार नाही ना. ही सगळी रिस्पॉन्सिबिलिटी ही कुणी घ्यायची असते? सिव्हिल इंजिनियरनी घ्यायची असते. मग त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे ब्रिजेस बांधायचं काम असेल, आहे त्या ब्रिजेसचं मेंटेनन्स करायचं काम असेल, असं जेवढं सिव्हिल वर्कच्या रिलेटेड काम आहे ते सिव्हिल इंजिनियर करणार. म्हणजे आता तुमच्या लक्षात आलं असेल की प्रत्येक इंजिनियरसाठी वेगळी अपॉर्च्युनिटी ह्या त्याच्यामध्ये. आता ओपन रेल्वे मग तुम्हाला म्हटल्याप्रमाणे ओपन रेल्वे ही याच्यावरती उभी असते, प्लॅटफॉर्मवरती उभी राहणारी ट्रेन येते. ती काही वर्कशॉपमध्ये नाहीये. त्यामुळे तिथे तुम्हाला ऑन साईट जाऊन त्या स्टेशनवरती जाऊन त्या ट्रेनचं आणि त्या सगळ्या बोगीचं काय करायचं असतं? इन्स्पेक्शन करायचं असतं आणि ती व्यवस्थित आहे, प्रवासाला निघण्यासाठी ओके आहे याचं सर्टिफाय दिल्याशिवाय ती ट्रेन स्टेशनवरनं सुटणार नाही. तर ते काम असतं तुमच्या ओपन रेल्वे इंजिनियरचं. आता त्याच्यामध्ये प्रश्न येतो किंवा पोस्टिंग कुठे होईल किंवा जॉब कुठे मिळेल. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे रेल्वेचं जाळं हे सबंध भारतामध्ये आता पसरलेलं आहे. पूर्वी शहरांपुरते होती, आता ग्रामीण भागाकडे पण बऱ्याचशा ठिकाणी रेल्वे गेलेली आहे. त्यामुळे तुम्हाला अपॉर्च्युनिटी ही रुरल, अर्बन, मेट्रो सिटीज कुठेही मिळू शकते. म्हणजे पुणे, मुंबई शहरांमध्ये मिळेल, तसेच त्याप्रमाणे एखाद्या तालुक्याच्या ठिकाणी सुद्धा जिथे ट्रेन पोहोचलेली आहे, जिथे ट्रॅक आहेत, अशा ठिकाणी सुद्धा तुमचं पोस्टिंग होऊ शकतं. त्यामुळे लक्षात ठेवायचं, ऑल इंडिया तुमचं पोस्टिंग होऊ शकतं. कारण रेल्वे ही भारताची आहे, अख्ख्या भारतामध्ये पसरलेली आहे. जरी ते रिजन वाईज म्हणजे याचे जे इंटरव्ह्यू होतात किंवा याच्या ज्या पोस्ट भरल्या जातात ते रिजन वाईज भरले जातात. मग वेस्टर्न रिजन असेल, सेंट्रल रिजन असेल किंवा बाकी कोणते रिजन असतील. मग तुमची अपॉइंटमेंट त्या एकदा रिजनला झाली की त्या रिजनमध्ये जेवढा काही एरिया येतो, जेवढे काही सिटीज असतील किंवा जेवढा काही रुरल एरिया येतो, त्यापैकी कोणत्याही ठिकाणी तुमची काय होऊ शकते? पोस्टिंग होऊ शकते. आता सगळ्यात महत्वाचा प्रश्न येतो तो म्हणजे बॉन्डचा. इथे सगळ्यात महत्वाचा विषय असा आहे की एकदा तुम्ही रेल्वेची परीक्षा दिली, ज्युनियर इंजिनियर म्हणून जॉईन झालात, तर तुम्हाला 5 वर्षाचा त्यांच्याबरोबर बॉन्ड करावा लागतो. बॉन्ड का करावा लागतो? कारण 1 वर्षाच्या त्या ट्रेनिंगमध्ये ते तुम्हाला सगळं काही शिकवतात, तुमच्यावरती मेहनत घेतात, तुमच्यावरती खर्च करतात आणि त्याच्यानंतर किमान 5 वर्ष तरी तुम्ही रेल्वेसाठी सेवा दिली पाहिजे. कारण असं होतं की ते क्रुशल काम आहे, कारण त्याच्यामध्ये जर दररोजच नवीन कॅन्डिडेट जर येत राहिला कामाच्या ठिकाणी, तर रेल्वेची विश्वासार्हता राहणार नाही. म्हणून तुम्हाला बॉन्ड तिथे देणं गरजेचं आहे. आता बदलीचा काही विषय येतो का? ऑल इंडिया जरी असेल तरी जी लोक वर्कशॉपमध्ये डेप्यूट झालेली असतात, तर शक्यतो ते लकी असतात, कारण त्यांची बदली होत नाही. कारण वर्कशॉपचं काम एक वेगळ्या प्रकारचं काम असतं, एखाद्या वेगळ्या प्रकारचं मॅन्युफॅक्चरिंग असेल किंवा वेगळ्या प्रकारचं मेंटेनन्स असेल. म्हणून तिथल्या लोकांची अगदीच काही क्रुशियल कंडिशन असेल तरच ट्रान्सफर होते. अदरवाईज नॉर्मल कंडिशनमध्ये वर्कशॉपमध्ये काम करणाऱ्या ज्युनियर इंजिनियरची बदली होत नाही. पण एखादा जर इंजिनियर ओपन रेल्वे म्हणजे ट्रॅकवरचं इन्स्पेक्शनचं काम जर करणारा असेल, तर त्याची बाकी ऑल इंडिया बदली होण्याचे चान्सेस आहेत. म्हणजे त्याची बदली होऊ शकते, पण वर्कशॉपवाल्याची फार रेअर टू रेअर काही रिझन असेल तरच तुमची बदली होऊ शकते किंवा ट्रान्सफर होऊ शकते. आता ह्या त्या प्रमोशन बद्दल की जे मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं होतं, ज्युनियर इंजिनियर ज्या पोस्ट बद्दल मी तुम्हाला सांगतोय, तो डिप्लोमा करून किंवा डिग्री करून RRB मार्फत जॉईन झालेला, हा शक्यतो 5 ते 7 वर्षाचा तिथे त्याला एक्सपिरियन्स आला, 5 ते 7 वर्षाचा अनुभव आला, तर त्याचं पहिलं प्रमोशन होऊन तो होऊ शकतो सिनियर सेक्शन इंजिनियर. म्हणजे तिथे त्याचं एक प्रमोशन होऊ शकतं. त्याच्यानंतर जर पुढे त्याला प्रमोशनला चान्स मिळाला तर असिस्टंट डिव्हिजनल इंजिनियर होऊ शकतो, त्याच्यानंतर डिव्हिजनल इंजिनियर होऊ शकतो आणि त्याच्यानंतर सिनियर डिव्हिजनल इंजिनियर होऊ शकतो. हे होऊ शकण्याचा विषय, कारण का मी तुम्हाला सांगतो, याच्यामध्ये प्रोबॅबिलिटी अशी आहे की ज्युनियर इंजिनियर पासून सिनियर सेक्शन इंजिनियर पर्यंत तुम्ही हमखास याल. म्हणजे मी इथे 5 ते 7 वर्ष म्हणतोय, पण 8-10 वर्षामध्ये डेफिनेटली याल. पण ह्या सिनियर सेक्शन इंजिनियर पासून पुढे प्रमोट होणं तितकंसं सोपं नाहीये, फार अवघड आहे. का अवघड आहे त्याचं कारण सांगतो. कारण पुढे जसजसे जाल तसतशा त्या पोस्ट कमी कमी होत जातात. ज्युनियर इंजिनियरची संख्या असते 8,000 10,000 किंवा एका वर्षी भरलेले. आणि तशी जर पूर्ण भारतातली काम करणाऱ्यांची संख्या पाहिली तर ती लाखात आहे ज्युनियर इंजिनियरची.
पण तीच आपण डिव्हिजनल इंजिनियरची संख्या पाहिली तर ती काही हजारात येते. आणि सिनियर डिव्हिजनलची जर आपण संख्या पाहिली तर ती अगदी 50-100 याच्यामध्ये येते. पुढे पुढे जागाच काय होतात, पोस्ट काय होतात, कमी होत जातात. हे एक कारण आहे की तुम्हाला प्रमोशन पुढच्या पोस्टला मिळू शकणार नसल्याचं. आणि अजून एक कारण आहे, जसं मगाशी म्हटलं तुम्हाला, तुम्ही जर युपीएससी करून आलेला असाल, यूपीएससीची परीक्षा देऊन जे बी झालेले इंजिनियर्स आहेत, डिग्री इंजिनियर्स आहेत, जे युपीएससीच्या अंतर्गत इंजिनिअरिंग सर्व्हिसेस देऊन येणार आहेत, ते डायरेक्टली ह्या डिव्हिजनल इंजिनियर पोस्टला येतात. ते त्यांच्या अपॉइंटमेंटच डायरेक्टली कुठे होते, डिव्हिजनल इंजिनियर पोस्टला होते. म्हणजे ती जी पोस्ट आहे डिव्हिजनल इंजिनियरची, हे पोस्टला बघा, तुम्ही तिकडनं प्रमोशन घेऊन येण्याचा विचार करताय, पण त्याच वेळेला डायरेक्ट एंट्री पण तिथे झालेली असते. म्हणजे आधीच तिथे पोस्ट कमी असतात आणि तिथे थेट भरती पण झालेली असते. त्यामुळे शक्यतो ज्युनियर इंजिनियर पासून तुम्ही सिनियर सेक्शन इंजिनियर तर डेफिनेटली बनाल आणि काही चान्सेस मध्ये असिस्टंट डिव्हिजनल इंजिनियर बनाल. पण त्याच्या पुढच्या ज्या 2 पोस्ट आहेत त्या मिळणं अतिशय कठीण आहे. जवळपास म्हणजे 90% कॅन्डिडेटमध्ये भविष्यामध्ये त्या पुढच्या 2 पोस्ट मिळतच नाही. त्यांना शक्यतो असिस्टंट डिव्हिजनल इंजिनियर पर्यंतच प्रमोशन होऊन रिटायर व्हावं लागतं. हे थोडासा त्यातला ड्रॉबॅक आहे. पण अर्थात मी ड्रॉबॅक नाही म्हणणार त्याला, कारण तिथे तुम्ही चालू करण्याची जी प्रोसेस होती, कारण आरआरबी मार्फत सिलेक्ट होण्याची प्रोसेस ही थोडीशी सोपी आहे ऍज कम्पेअर टू युपीएससी देऊन येण्याची. मग थोडंसं प्लस मायनस त्याच्यामध्ये चालणारच. सिलेक्शन प्रोसेस हे 2 प्रकारे होतात, फर्स्ट स्टेज आणि सेकंड स्टेज. त्याच्यानंतर तुमचं व्हेरिफिकेशन होतं, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आणि मेडिकल होतं. म्हणजे जे तुम्ही 2 स्टेजची जर थेरी परीक्षा पास झालात तर तुमचं नंतर मेडिकल होणार. मेडिकल पास झालात तर तुम्ही डायरेक्ट ट्रेनिंगला जाऊ शकता. पहिला जो एक्झाम आहे, पहिली जी स्टेजची एक्झाम आहे, त्या एक्झामचा पॅटर्न कसा असणार आहे, 100 मार्कची एक्झाम होणार आहे. त्याच्यामध्ये मॅथमॅटिक्स, जनरल इंटेलिजन्स, जनरल अवेअरनेस आणि जनरल सायन्स हे 4 शक्यतो विषय असतील. त्याला वेटेजेस दिलेले आहेत बघा, 30 मार्क, 25 मार्क, 15 मार्क आणि 30 मार्क असे वेटेज आहे आउट ऑफ 100 मार्क्स. हा 90 मार्कचा पेपर होईल तुमचा. ह्या 90 मिनिटाच्या पेपरमध्ये 100 पैकी तुम्ही क्वालिफाईंग मार्क जर पाडले, त्या वर्षीचं क्वालिफाईंग मार्क्स असतात. एकदा क्वालिफाईंग मार्क पाडले तर तुम्ही सेकंड स्टेजला जाल. सेकंड स्टेजची परत परीक्षा होणार आहे, ही 150 मार्कची होणार आहे. त्यासाठी तुम्हाला 2 तास 120 मिनिट असणार आहेत. त्याच्यामध्ये परत जनरल अवेअरनेस, फिजिक्स अँड केमिस्ट्री, बेसिक्स ऑफ कॉम्प्युटर, त्याच्यानंतर बेसिक्स ऑफ एन्व्हायरमेंट अँड पोल्युशन आणि टेक्निकल ॲबिलिटीज असे वेगवेगळे प्रकार असतात. वेगळा सिलेबस असतो. हा सगळा सिलेबस तुमचा डिप्लोमा डिग्रीला झालेलाच असतो. त्याच्यापेक्षा वेगळं शक्यतो काही नसतं. परत त्याचं वेगळं वेटेज असतं आणि तुमचा तो 150 मार्कचा पेपर झाला. मग तुम्ही ह्याही पेपरमध्ये जर सक्सेस झालात, मेरिटमध्ये आलात, ते कट ऑफ मार्क्समध्ये आलात, की मग तुमचं हे तुम्हाला कुठे पाठवलं जातं, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आणि मेडिकलसाठी. आणि एकदा मेडिकल क्लिअर केली की तुमचं काय होतं, ट्रेनिंग चालू होतं. ट्रेनिंग मगाशी म्हटल्याप्रमाणे 1 वर्षाचं ट्रेनिंग येते. त्याच्यामध्ये 6 महिने थेरॉटिकल, 6 महिने प्रॅक्टिकल. त्याच्यामध्ये तुम्हाला सगळ्या फॅसिलिटी दिल्या जातात. राहण्याची, खाण्याची सगळी सोय तिथे केली जाते. तर असं हे सगळं क्षेत्र जे होतं, हे क्षेत्र आहे आपलं रेल्वेमध्ये. तर रेल्वेमध्ये चांगली अपॉर्च्युनिटी आहे डिप्लोमा होल्डरसाठी प्लस डिग्री होल्डरसाठी. जर खरेच कोणी डिग्री होल्डरला युपीएससी करून जायचं असेल तर त्यांनी नक्की जा. पण लक्षात ठेवा, युपीएससी करून इंजिनिअरिंग सर्व्हिसेसच्या अंतर्गत या ट्रेनमध्ये जाणं किंवा रेल्वेमध्ये जॉबला जाणं हे खूप कठीण काम आहे. त्यासाठी चांगलं तुमचं प्रिपरेशन पाहिजे. पण तेच तुम्ही आरआरबी मार्फत गेलात तर जाणं खूप सोपं आहे. तुम्ही डिप्लोमा किंवा डिग्री करत असताना थोडंसं प्लॅनिंग केलं, रेल्वे बोर्डचे सिलेबस घेतले, त्याचे रेडीमेड बुक्स मार्केटमध्ये मिळतात, बुक्स आणले, त्याचा अभ्यास केला, तर तुमचा डिप्लोमा होता होता किंवा डिग्री होता होता तुम्ही त्याचा पूर्ण अभ्यास करू शकता आणि थोड्याच दिवसामध्ये तुम्ही ती एक्झाम पास करून सेंट्रल गव्हर्नमेंटच्या रेल्वेमध्ये प्रवासाला जाऊ शकता. तर असा हा सगळा विषय होता. ह्या माध्यमातून तुम्हाला सांगण्याचा एक प्रयत्न मी केलेला आहे. तुम्हाला जर आवडला असेल तर व्हिडिओ नक्की लाईक करा, शेअर करा, सो दॅट सगळ्यांना माहिती होऊ द्यात. आणि याच्या पुढच्या भागामध्ये मी तुमच्यासाठी हे नॉन टेक्निकल जो जॉब आहे रेल्वेमधला, जो अदर दॅन इंजिनियर जॉब आहे, ते पुढच्या 4-5 दिवसामध्ये घेऊन येईल. तोपर्यंत स्टे सेफ, स्टे हॅपी. धन्यवाद.